नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि माझ्या व्हिडिओची वाट पाहत असाल। काल व्हिडिओ नाही करायला जमला का? तर तुम्हाला माहित आहे की 4 दिवसाची धावपळ, त्याच्यामुळे थोडासा कंटाळा आला होता, म्हणून कालचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही। पण आज मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आली आहे। उद्याच्या लक्ष्मीपूजनाची तयारी, लक्ष्मीच्या आगमनाची तयारी कशी करावी आणि लक्ष्मी पूजन कसं करावं याची थोडक्यात आणि तोंडी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। डेमो दाखवत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे दाजींना डेमो दाखवलेला आवडत नाही, देवाचा डेमो करू नये अशी त्यांची इच्छा असते। त्यामुळे तर चला बघूया आपण की उद्या आपल्याला किती वाजता लक्ष्मी लॉक करायची आहे, किती वाजता काय करायचं आहे, किंवा कशी आपल्याला सुरुवात करायची आहे। कुणी नवीन असतील, कुणी काय असतील तर त्यांना माहिती मिळावी। तुमच्या पद्धती तुम्ही सोडू नका, पण हे जर तुम्ही काही करत नसाल तर त्यामध्ये बदल तुम्ही अवश्य करू शकता। माझं काम आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं, योग्य रस्ता दाखवणं, ऐकणं ना ऐकणं हे तुमचं काम आहे। त्यामुळे लक्ष्मीपूजनाला नक्की काय करावं, तयारी कशी करावी याच्यावरचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आशा करते सगळ्यांपर्यंत पोहोचल्या असतील आणि नसल्या पोहोचल्या तरी पोहोचतील, आणि नाही अगदी दिवाळीपर्यंत पोहोचल्या त्याच्यानंतरचा पण शुभ मुहूर्त तुम्हाला त्याच्यासाठी मी काढून ठेवलेला आहे। त्यामुळे कुणी काही काळजी करू नका, आनंदाने डोळे मिटून आपली पोटली आपल्या डोळ्यासमोर आणा आणि तिचं पूजन करा। बाकी पोटली तुमच्यापर्यंत ती व्यवस्थित पोहोचेल, कारण माझं काम कंप्लीट झालंय। कुरिअरवाल्यांवर एवढा लोड आहे की कुरिअर तुमच्यापर्यंत अजून पोहोचत नाहीये, तरी सुद्धा कर्नाटक, बेंगलोर या भागात सुद्धा कुरिअर पोहोचलेत। त्यामुळे खेड्यापाड्यात थोडंसं बहुतेक अजून त्रास होत असेल पोहोचायला, पण सगळ्यांचं सगळं पोहोचेल, काही काळजी करू नका। त्यात नाही पोहोचलं तरी माझे एक्झाम झाल्याच्या नंतर मी जेव्हा ऑनलाईन काम करायला सुरुवात करेल त्यावेळी तुमचं मी नक्कीच देईल। आता महत्त्वाची माहिती मला तुम्हाला ही सांगायची आहे। लक्ष्मीपूजन तर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचंय की नवीन वर्ष चालू होणार आहे आणि 31 डिसेंबर पर्यंतच आपल्या राशीच्या ब्रेसलेटांची रेखी आपण दिलेली आहे। सगळ्यांनी 31 डिसेंबरला रात्री आपण ज्यांनी राशीची ब्रेसलेट घेतलेली आहेत ती सगळी ब्रेसलेट काढून टाकायची आहेत, कारण तिथं त्यांची रेखी संपणार आहे। आणि या वर्षीच्या राशीची नवीन ब्रेसलेट तयार झाली आहेत। फक्त राशीची ब्रेसलेट असं नाही, अख्खा अभ्यास केलेला आहे तुमचा वर्षाचा, कुठं ग्रह पालटणार आहे, कुठं ग्रह कुठला येणार आहे, कुठल्या ग्रहाची तुम्हाला उच्च नीच सगळं बघून त्याचे क्रिस्टल त्यामध्ये वापरून नवीन ब्रेसलेट तयार केली आहेत। ब्रेसलेटचे रेट काय आहेत, बुकिंग चालू झालेलं आहे। जर बाकी काही माहिती विचारायची असली तर स्टेटसला मी माहिती आणि हे सगळं टाकतच आहे, ते बघा आणि खूप लवकर बुकिंगला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला 31 जानेवारी पर्यंत 1 जानेवारी ते 31 जानेवारी या वेळात तुमची ब्रेसलेट तुमच्यापाशी पोहोचली पाहिजेत। त्याच वेळी 2025 साल त्यांची बेरीज येत आहे 9 आणि पैसा दणकून कमवायची वर्ष आहे 2025। त्याच्यामुळे त्यासाठी आपले ग्रहतारे आपल्या जवळ व्यवस्थित पाहिजेत, त्यासाठी गरज आहे आपल्याला राशीच्या ब्रेसलेटची, त्यासाठी गरज आहे आपल्याला मनी मॅग्नेटची। सगळे क्रिस्टल वापरा तुम्ही आणि जिंदगी स्वतःची बदलून टाका। नवग्रह चौकीची पण तेवढीच गरज आहे, कारण ग्रहतारे खुश तरच आपण खुश, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवा। आणि लक्ष्मीपूजनात सुद्धा आपण तेच करत असतो, पण आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो की आपण नवग्रह सुद्धा त्यामध्ये घेत असतो ते। तर चला लक्ष्मीपूजनाची तयारी उद्याच्या कशी करायची ते आपण बघूया। संध्याकाळच्या वेळी 4 ते 5 या 2 दरम्यानच्या मध्ये सगळ्यात सुरुवात करायची ती म्हणजे पहिल्यांदा स्वच्छ झाडून लुटून काढायचं। स्वच्छ फरशी, गंगाजल, गुलाबजल, गोमूत्र घालून संपूर्ण फरशी, मीठ प्रोटेक्शन असेल तर प्रोटेक्शन, साधा असेल तर साधं सॉल्ट घालून संपूर्ण फरशी घराची व्यवस्थित पुसून घ्यायची। कानाकोपऱ्यातनं फरशी पुसून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सुरुवात करायची ती म्हणजे आपल्याला एक घरामध्ये नारळ घ्यायचा, त्याच्यावर एक कापूर ठेवायचा आणि संपूर्ण घरामधनं तो फिरवायचा। राहूचा कुठं वास असेल, कुठं निगेटिव्ह एनर्जी अजून शिल्लक असेल तर ती पहिली बाहेर काढायची, तो नारळ बाहेर नेऊन फोडून टाकायचा आणि नंतर तो डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा, घरात वापरायचा नाही। कसलाही नारळ घ्या तुम्ही, खोबरं वगैरे नाही, नारळ घ्या आणि कापूर घालून सगळ्या घरभर फिरवा आणि जाऊ दे बाहेर, म्हणजे आपल्या आयुष्यात आलेली सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल। त्याच्यानंतर सुरुवात करायची पूजेला ती म्हणजे सगळ्यात प्रथम उंबरा पूजन पासन। तर लाइटिंग झालेलं असेल, आपलंही झालेलं आहे, मस्त आकाश कंदील दारात लागले असतील, आपल्या मेणबत्त्या तुमच्यापर्यंत ज्यांच्या पोहोचल्या असतील त्यांना दिवाळी मेणबत्त्या 1 2 3 4 दिवस लावायला त्याही मिळत आहेतच।
उंबरा पूजन करायचं. नेहमीप्रमाणे स्वच्छ उंबरा गंगाजलाने आणि साध्या वॉटरनं पुसून घ्यायचा स्वच्छ. त्याच्यावर हळद, गोमूत्र थोडंसं असेल तर, नसेल तरी चालेल, चंदन पावडर, गुलाबजल, गंगाजल हे सगळं एकत्र करून हळदीचं लेपन हे आपल्या संपूर्ण उंबऱ्यावर करायचं. त्याच्यानंतर त्याला उंबरा म्हणजे नुसतं, आता ही बाबांची पट्टी, आता हा उंबरा झाला तर याच्यापर्यंत 4 बोटं वर चौकटीच्या एवढ्यापर्यंत करणं म्हणजे उंबरा पूजन करणं असतं. नुसतंच नाही तर चौकटीला पण मान द्यावा म्हणून चौकटीपर्यंत हळद लावावी, हा हळदीचं लेपन करावं. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर छान छान चिन्ह काढू शकता. कमळ, शंख, स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावलं, हे जे तुम्हाला ज्या रांगोळ्या काढायच्या त्या काढून दोन्ही बाजूला 2 दीपक लावायचे, त्याची सुद्धा पूजा करायची. तेलाच्या पंत्या लावा, मेणबत्त्या लावा. अगर बाहेर तुपाच्या नाही लावल तेवढ्या चांगल्या, पण काहीही तुम्ही करू शकता. मनी कॅन्डल आपल्या हिरव्या आहेत त्या बाहेर लावून टाकायच्या, म्हणजे आपोआपच माता लक्ष्मी आकर्षित होतील. उलूक कॅन्डल ज्यांना पोचले आहेत त्यांनी 2 उलूक कॅन्डल 4-5 वाजता मेणबत्त्या लावायच्या नाहीयेत आपल्याला. मेणबत्त्या रात्री लावायच्यात लक्ष्मीपूजनाच्या वेळेला 7च्या नंतर, किंवा अंधार पडायला लागल्यावर आपले उलूक महाराज सुद्धा आपण बाहेर लावून टाकायचे आहेत. त्यानंतर घरामध्ये सुंदरसा मंत्र, श्री सुक्त, लक्ष्मीचा मंत्र काही ना काहीतरी वाजत राहू दे. घराची सजावट, घरात सगळी तिला येण्यासाठीची जी तिची तयारी आहे लक्ष्मी मातेची ही पूर्णपणे झाली पाहिजे. त्यात पहिलं येतं उंबरा पूजन. त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळी 5:30 ते 7:30 हा एकदम शुभ काळ आहे. त्याच्यानंतर सुद्धा 8:30 ते रात्री 10:30 हा सुद्धा उत्तम काळ आहे. आता ज्यांना आता शॉप आहे, कंपनी आहे आणि घर आहे, या दोन्ही ठिकाणी यांचा बॅलन्स बसण्यासाठी तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता. ह्या 2-3 तास हे उत्तम आहेत आपल्याला पूजा करण्यासाठी. ह्याची वेगळी करत असाल, फॅक्टरीतली फॅक्टरी, कंपनीतली कंपनीत करा, घरची घरी करा. कुठेही गेलं तरी हेच करायचंय आपल्याला. उंबरा पूजन जरी फॅक्टरीला उंबरा नाहीये, मग त्याला हळद कशी लावू, काय कशी लावू, तर निदान गंगाजल गोमूत्र तरी तुम्ही त्याच्यावर शिंपडून एखादी लक्ष्मीची पावलं वगैरे त्याच्यावर चिटकवू शकता. आता घ्यायचा आहे आपल्याला चौरंग. चौरंगाखालची फरशी आपली पुसून झाली आहे. चौरंगाच्या खाली एक स्वस्तिक काढायचं मस्तपैकी, त्याच्यावर चौरंग ठेवायचा आणि त्याच्यावर मलमलीचं कापड घालून, लाल कापड घाला, पिवळं कापड घाला, दोन्ही चांगलीच आहेत. मलमल घाला. कॉटनपेक्षा सुद्धा तिला मलमल महालक्ष्मीला अतिशय आवडतं, त्याच्यामुळे ते घाला. आणि त्याच्यानंतर व्यवस्थितपणे त्याच्या खाली तांदूळ घाला, किंवा मग अष्टदल काढा तांदळाचं. अष्टदल काढणं सोपं असतं. एक मुठभर तांदूळ आपण असे सोडायचे, 8 पाकळ्या त्याला तयार करायच्या, त्याच्यावर लक्ष्मीची मूर्ती बसवा, अथवा तुमच्याकडे असेल तर फोटो बसवा. तुम्हाला मागं पण सांगितलं मी की फोटो हा हातातनं तिच्या दोन्ही हातातनं तिच्या वर्षाव व्हावा, पैशांचा, सोन्यांच्या मोहरांचा असाच फोटो असावा. अष्टलक्ष्मीचा फोटो असेल तरी चालेल, पण मधली लक्ष्मी ही कमळामध्ये बसलेली असावी. आता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही तिथं ठेवल्यावर त्याच्यानंतर वेळ येते त्याला गंध, फूल, अक्षदा, कापसाचं वस्त्र, गजरा, वासाचा हे सगळं घालून तिचं मस्तपैकी तुम्हाला जे काही हवं असेल तशाप्रमाणे तिचं डेकोरेशन करा. त्यापुढे येतं धान्य पूजन करायचं. तर हे धान्य पूजन पूर्वीच्या लोकांनी हे नवग्रहांची धान्य, नवग्रह स्थापना त्यावेळी नव्हती, त्यामुळे ही नवग्रहांची धान्य मातीच्या मडक्यांमध्ये ठेवायची आणि त्याची पूजा करायची असं असतं. आता कुठं 9 पूजली जातात तर कुठं 5 पूजली जातात. तर 5 ग्रहांची किंवा आपल्याकडे जे काही आहे या कडधान्यांची पूजा त्यावेळी केली जाते. तर सगळ्यात प्रथम येतो तांदूळ. तो का येतो तर तांदूळ हे पूर्ण अन्न आहे आणि चंद्र आणि शुक्र या दोघांचा वास त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं जे आपलं मातीचं भांड येईल त्यामध्ये तुम्ही, मातीची भांडी नसतील तर तुम्ही पितळेची, तांब्याची किंवा आपल्या मातीच्या ज्या पंत्या आहेत त्या ठेवा. पण स्टीलच्या भांड्यामध्ये, स्टीलच्या वाट्यांमध्ये कडधान्य ठेवायचा हे करू नका. तिथं शनी येणार आणि सगळं काम बिघडून जाणार. त्यामुळं मातीच्याच भांड्यांमध्ये ठेवायचं आपल्याला आहे, किंवा मग तुम्ही पितळेची भांडी ठेवू शकता. तुमच्या इकडे मातीचे भांडे नसेल मिळाले तर नव्या मातीच्या 9 पंत्या 5 पंत्या आणा आणि त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. कडधान्य आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे. सूर्यासाठी सूर्य मजबूत व्हावा म्हणून ठेवायचे, तर आपल्याला गहू, शुक्र मजबूत व्हावा म्हणून ठेवायचे. साखर किंवा चंद्र मजबूत व्हावा म्हणून ठेवायचं आहे आपल्याला.
तांदूळ, परत हिरवे मूग ठेवू शकता तुम्ही, हरभरा ठेवू शकता, मसूर ठेवू शकता. या प्रकारे तुम्ही कडधान्य 9 प्रकारची त्यामध्ये ठेवू शकता. ते माता लक्ष्मीच्या समोर व्यवस्थित ठेवावं. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला गणपतीची पण स्थापना करावी. लक्ष्मीच्या आधी गणपतीची स्थापना करा आणि त्याच्यानंतर लक्ष्मीची स्थापना करा. पण लक्ष्मी आणि गणेश यांचं आईचं आणि मुलाचं नातं आहे. बायकोचं स्थान हे डाव्या बाजूला असतं, आईचं स्थान हे उजव्या बाजूला असतं. त्यामुळं मुलगा आईच्या उजव्या बाजूला येणार, म्हणून माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करा. नंतर नवग्रह म्हणजे या धान्याची प्रतिष्ठापना करा. पंत्या लावा, दिवे लावा. 13 दिवे, 21 दिवे किंवा 11 दिवे. मी 13च्या नादी नाही लागत, कारण मला 11 आणि 21 हा अंक शुभ वाटतो. म्हणून तुम्ही तेवढे दिवे लक्ष्मीच्या आसपास साजूक तुपाचे लावा. तुपामध्ये तुम्ही थोडंसं, प्रत्येक तुपामध्ये कशात वेलची घाला, कशात तिला जे आवडतं ते घाला. प्रत्येक दिव्यांमध्ये सुद्धा कवडी जर तुमच्याकडं असेल तर कवडी घाला, गोमती चक्र घाला, लवंग घाला किंवा वेलची घाला, दालचिनी घाला. हे जे तिला वास आवडतात ते कुठल्या त्या तुपांच्या दिव्यांमध्ये जरूर घाला. म्हणजे ते एक सुंदरसं वातावरण तुमच्या इथं तयार होईल. त्यानंतर कुबेराची पूजा करायची. लक्ष्मीपूजना दिवशी तुमच्याकडे असेल पद्धत तर कुबेरांची सुद्धा पूजा करा, मूर्ती पूजा करा, काही त्यांची करू शकता तुम्ही. हे सगळं झाल्यावर विष्णूंना विसरायचं नाही, म्हणून वरती जर आपण लक्ष्मीची मूर्ती ठेवली तिच्या शेजारी गजलक्ष्मी ठेवा आणि खालच्या पायरीवर म्हणजे दुसरी स्थापना जिथे येते तिथं तुम्ही विष्णूंची पण स्थापना करा. किंवा पाय दाबत असणारी लक्ष्मी जी विष्णूंची आहे ती सगळ्यात उत्तम आहे, कारण ती स्थिर आहे. ती तिथनं नवऱ्याची सेवा करताना लक्ष्मी कधी हालत नाही, कुणाकडेही लक्ष देत नाही, म्हणून त्या मूर्तीला सगळ्यात जास्त मान दिला जातो, जी माता लक्ष्मी पतीचे पाय दाबत असते. तर त्या लक्ष्मीची तशी सुद्धा स्थापना तुम्ही खाली करू शकता. एकटे व्यंकटेशाची किंवा विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तशी पण तिच्यासोबत स्थापना करू शकता. नवऱ्याला इन्व्हाइट केल्याशिवाय बायको म्हणजे त्यांची लक्ष्मी आपल्याकडे येणार नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यामुळे विष्णू पूजन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं लक्ष्मी पूजन महत्वाचं आहे. त्यानंतर आपण आणलेली धनत्रयोदशीला नवीन केरसुणी, अर्थातच त्या दिवशी तिला आपण लक्ष्मी बोलतो, तिची सुद्धा यथासांग पूजा करा. तिला सुद्धा कलावा बांधा, 2 घुंगरू बांधा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. आता हे सगळे लक्ष्मीपूजनाची तयारी. तुम्हाला फराळाचे पदार्थ ठेवायचे, तुम्हाला मिठाई ठेवायचे, तुमच्याकडे काय जे आहे ते तुम्ही तिथं ठेवू शकता. या सगळ्या नैवेद्यांपेक्षा एक महत्वाचा नैवेद्य आहे, तो माता लक्ष्मीला खूप आवडतो, तो म्हणजे मध. आणि ते सुद्धा विड्याच्या पानावर, कारण तिला विड्याची पानं सुद्धा खूप सारी आवडतात. डेकोरेशन मध्ये सुद्धा विड्याच्या पानांचा वापर भरपूर प्रमाणात करा. आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर भरपूर प्रमाणात करा, म्हणजे आणखीन एक वातावरणामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि मग तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होईल. तुम्ही खुश असाल, तुम्ही तिला चांगल्या प्रकारे इन्व्हाइट केलं तर ती सुद्धा तुम्हाला भरभरून देईल आणि तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. आता या सगळ्या पूजा आपल्या करून झाल्यावर तुम्ही गुलाबाचा सेंट मारू शकता. गुलाबाच्या फुलांचा सुवास कसा येईल हे बघू शकता, कारण अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला गुलाबाचा सुवास आणि भगवान विष्णूंना चंदनाचा सुवास. त्यामुळे त्याचे अत्तर मारा, सेंट मारा, उदबत्त्या लावा, काय तुम्हाला जे करता येईल ते करा, पण एक प्रसन्न सुंदर वातावरण घरामध्ये त्या वासानं दरवळलं पाहिजे. ही यथासांग पूजा तिची करा, म्हणजे माता लक्ष्मी आपल्याकडे इन्व्हाइट होईल. आता आली गोष्ट पैशाची, तर पैसे सुद्धा, पैसा हीच माता लक्ष्मी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे डेकोरेट करून ठेवू शकता किंवा आहे तसे झाकून ठेवू शकता. घरातले सगळे दागिने, सोनं जे काही असेल त्याची सुद्धा लक्ष्मी म्हणूनच या दिवशी पूजा केली जाते, तीही करू शकता. सगळ्याला बत्ताशाचा नैवेद्य आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवायची आपल्याकडे प्रथा आहे, ती प्रथा सुद्धा तुम्ही पार पाडू शकता. तर या प्रकारे संपूर्ण पूजन करून झाल्यावर फक्त गणपती बाप्पाची आरती करायची आहे. माता लक्ष्मीची आरती ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जात नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. कारण आरती म्हणजे टाटा बाय बाय. यांच्या ह्याच्यात भाषेत, आपल्या शास्त्राच्या भाषेत आरती म्हणजे टाटा बाय बाय, की आपण एखाद्या वस्तू कशाची पण स्थापना करतो आणि पूजेचा शेवट सत्यनारायणाची पूजा घातली तरी शेवट कशानं होतो, आरतीनं होतो आणि घालिंग लोटांगनं होतो. म्हणजे काय होतं ते की आता टाटा बाय बाय, तुम्ही आता जाऊ शकता. पण माता लक्ष्मीला आपल्याला जाऊ द्यायचं नाहीये, म्हणून त्या दिवशी माता लक्ष्मीची आरती करायची नाही. तर त्या दिवशी माता लक्ष्मीचं स्त्रीसूक्त म्हणू शकता, जप म्हणू शकता, काही म्हणू शकता.
पण माता लक्ष्मीची आरती मात्र त्या दिवशी करायची नाही, गणपती बाप्पाची करून प्रसाद वाटप तुम्ही करू शकता. जितकं डेकोरेशन कराल, जेवढ्या छान पद्धतीनं तुम्ही पूजा मांडाल, तेवढ्या छान पद्धतीनं ती तुमच्याकडे आकर्षित होईल. कारण माता लक्ष्मी हे सौंदर्याचं सुद्धा एक प्रतीक आहे. झगमगाट म्हणजे लक्झरी लाईफचं हे आहे, प्रतीक आहे. तिला आवडत नाही. घरातल्या स्त्रियांनी 16 शृंगार करून मस्तपैकी नटून टटून राहा. थोडीशी कमी किमतीचे कपडे असू दे, पण त्या दिवशी नवे कपडे पूजेला बसताना जरूर घाला. नसेल तर आपल्याकडे आहेत ते कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून तरी कमीत कमी नवीन कपडे घालून माता लक्ष्मीची पूजा करावी, हे आपलं धर्मशास्त्र सांगतं. त्याचप्रमाणे ती पूजा करावी. आता ही पूजा झाल्यावर वेळ आली उद्या तिजोरी पूजनाची. आता मी सांगितलं होतं की तुम्हाला माता लक्ष्मीला एक घर द्या, म्हणजे ती आपल्याकडे स्थिर राहील. नाहीतर आपल्या साड्यांच्या गोळ्यामध्ये आतमध्ये कुठेतरी लॉकर आहे आणि त्यामध्ये नाही, असं करू नका. तुम्ही नंतर ते लॉकर तिथं ठेवा, पण एक त्या दिवशीचा स्थायी घर तिला द्या. 2 दिवसानं तुम्ही ते लॉकर बाजूला अजून कुठेही कपाटात वगैरे ठेवलं तरी चालेल. पण लक्ष्मीपूजनाचा दिवस हा लॉकरचा अतिशय महत्वाचा दिवस असतो. लक्ष्मीची पावले, याच्यामध्ये राहिली लक्ष्मीची पावले. तुम्ही रांगोळीनं काढा. लक्ष्मीला घराच्या बाहेरनं तुळशीपासनं वगैरे जशी आपण गौरीला पावलं काढतो तशी पावलं काढून तुम्ही तिजोरीपर्यंत नेऊ शकता ती पावलं. पण त्या पावलांमध्ये सर्वात श्रेष्ठ पावलं ही आहे की तांदळाचं पीठ तुम्ही चांगलं बारीक करा, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू घाला, थोडीशी वेलचीची पावडर आणि दालचिनीची पावडर घाला आणि ते पीठ कालवा. पाणी घालायचं नाही आपल्याला. अगदी तुम्हाला नाही सुक्यानं काढता येत तर मग पाणी घाला, त्याच्यामध्ये कुंकामध्ये पाणी घाला, लाल करा ते आणि 2 हात आपले घेऊन आपण जी अशी 5 बोटं काढतो तशी पावलं, पण घराच्या कडेकडेनं पावलं रांगोळीची आहेत, पायातनं गेली, झोपताना झाडून टाकावं लागलं, ही गोष्ट नाही झाली पाहिजे. तांदळाच्या पिठात कुंकू घालून केलेली पावलं ही सगळ्यात जास्त उत्तम पावलं आहेत. गुलाबजलामध्ये, गंगाजलामध्ये तुम्ही ते कालवू शकता आणि पावलं हातानं काढा किंवा आपण असे ठसे देऊन काढतो ती काढा, पण घराच्या बाहेरनं कडेकडेनं तिजोरीपर्यंत ती पावलं काढा तुम्ही, म्हणजे तिथं ती माता लक्ष्मी स्थिर राहते. तांदळाच्या पिठाला अतिशय महत्व आहे, हे तुम्हाला कोणी सांगत बसणार नाही. स्टिकर लावा, हे लावा, पण सगळ्यात जास्त महत्व आहे स्थिर वास तिचा हवा असेल तुम्हाला घरात तर तांदळाच्या पिठाची पावडर आपल्या मिक्सरवर करा आणि त्याची पावलं काढा. या प्रकारे त्यांची पावलं पण काढा. आता तिजोरी पूजनामध्ये आपल्याला काय करायचंय, तुमची जुनीच तिजोरी असेल तर आधीच ती स्वच्छ करून घ्या. त्यामध्ये एखादी गुलाबाची उदबत्ती, गुलाबाचा सेंट मारू शकता. त्याचबरोबर दिवा तुपाचा लावू शकता. तिजोरी स्वच्छ छानपैकी पुसून घ्या. लाल मलमलचं कापड त्यामध्ये घाला. बहुतेक सगळ्यांनी आरसे आपले घेतले आहेत, तर माता लक्ष्मीची तुम्हाला मूर्ती ठेवायची असेल तर मूर्तीची स्थापना करायची. ती किती वाजता करायची, त्यातली मूर्ती उचलून आपल्याला ठेवायची ते मी पुढे सांगते तुम्हाला. माता लक्ष्मीच्या मूर्तीला थोडीशी जागा ठेवा. उलूक महाराजांचे पंख हे त्या दिवशी अतिशय महत्वाचे असतात. ज्यांच्याकडे आहेत उपलब्ध त्यांनी तिजोरीमध्ये आधीच उलूक महाराजांचे पंख ठेवा, जर तुम्हाला राणा माळात सापडलेले पंख असतील तर. नसतील तर तुम्ही ब्रासचा उलूक महाराज सुद्धा त्यांच्यापाशी लक्ष्मी मातेपाशी ठेवू शकता. ती जागा त्यांना रिकामी करून द्या. पोटली पूजन लक्ष्मी पूजनामध्ये झालं पाहिजे. त्यानंतर तिजोरीचं पूजन करा. लाल मखमलचं कापड घाला, गुलाबाचा सेंट लावा, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावा. हे सगळं उघडं राहू दे आणि बरोबर रात्री जवळ 1:25 ते 1:35 किंवा 37 वर येत आहे. या काळामध्ये उठून आपली लक्ष्मीची जी स्थिर वास हवा आपल्याला, ती जी मूर्ती आपण नवीन आणलेली आहे किंवा जुनीच मूर्ती तुम्ही तुमची वापरलेली आहे, ती मूर्ती लॉकरमध्ये लॉक करा. त्याबरोबर तुम्ही पैसे लॉक केलेत, अजून काही लॉक केलं तरीही चालेल, कारण त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाची वेळ संपलेली असते. त्याच्यानंतर रात्रभर काय करायचं असतं हे मी पुढे सांगते असे तुम्हाला. पण लक्ष्मी स्थिर करायची वेळ सगळ्यांना पाहिजे होती, तर यावेळी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही स्थिर करा. त्याच वेळी आपली पोटली उचलून सुद्धा तिजोरीमध्येच ठेवून द्या. जे काही तुमचं असेल ते, तिजोरी ही हवी आहे पण ज्यांच्याकडे जे जमत असेल ते करा.
नंतर तिजोरीला लॉक करा, त्याच्यावर शुभचिन्ह काढा, स्वस्तिक काढा, काय काढा की जेणेकरून तिचा वास स्थिर राहील. नमस्कार करा आणि हे माता लक्ष्मी वर्षभर माझ्या घरी स्थिर राहा, मला भरभरून सगळं मिळू दे, मी माझ्या कष्टाचे 100% तुला देतो पण तू पण माझ्या कष्टाचे 100% मला दे, असं त्यांना प्रार्थना करावी आणि लॉकर लॉक करून टाकावा. त्यानंतर लॉकर आपल्याला उघडायचा नाहीये, तो जवळजवळ 5 ते 6 दिवस पुढच्या दिवाळी संपेपर्यंत म्हणजे माता लक्ष्मी स्थिर राहते असं धर्मशास्त्र सांगतं. जे करायचंय ते आपण करू शकता. चला आता काय राहिलं ह्याच्यामध्ये आपलं की रात्री बाहेर लावायचे दिवे. तर मोठ्या 3 पंक्त्या आणा. मी दरवर्षीच तुम्हाला सांगते 3 आणा 5 आणा, या दोन्हीपैकी कोणत्याही मोठ्या पंक्त्या आणा जेणेकरून त्या रात्रभर जळतील. त्यामध्ये तुम्हाला जे हवं ते तेल घालू शकता, तूप घालू शकता, तिळाचं तेल वापरू शकता. मोहरीचं तेल वापरायचं नाहीये, तिळाचं तेल वापरू शकता, नाहीतर आपण जे खातो तेल वापरू शकता किंवा शुद्ध तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये वातीचे दिवे आपले करून मोठ्या 5 पंक्त्या घराच्या बाहेर लावायच्या. डेकोरेशन करायचं जिथं आपण मस्तपैकी रांगोळ्या काढलेल्या आहेत, काय काढलेले आहेत त्या ठिकाणी त्या 5 पंक्त्या अगदी झोपताना लावायच्या आहेत. ज्यावेळी तुम्ही झोपणार असाल त्यावेळी 9 वाजो, 10 वाजो, 11 वाजो, 12 वाजो, किती वाजता तुम्ही ज्या दिवशी झोपणार आहात त्यावेळी घरातल्या सवाष्ण मोठ्या स्त्रीनं त्या 5 पंक्त्या बाहेर लावून माता लक्ष्मीला इन्व्हाइट करायचं आहे, सांगायचं आहे हे माता लक्ष्मी माझ्यावर तुझा असाच आहे राहू दे किंवा आणखीन वर्षा होऊ दे, जे काही तुमच्या भाषेत तुम्हाला बोलायचंय ते. तर त्या 5 पंक्त्यांपैकी किती पंक्त्या या तुमच्या राहतायत रात्रभर त्याच्यावर त्या वर्षीची तुमची किती येणारा इन्कम आहे हा अवलंबून असतो. त्याच्यामुळं त्याच्यावर सकाळी बघा तुम्ही की कुठली पंक्ती आपली राहिली, 5 पैकी 5 राहिल्या, 5 पैकी 3 राहिल्या, 5 पैकी 2 राहिल्या का नाही राहिली हे बघायचं असतं. हे एक शास्त्र आहे. त्या दिव्यांमध्ये सुद्धा तुम्ही कवडी टाकू शकता, वेलची टाकू शकता, दालचिनी टाकू शकता, म्हणजे अजून माता लक्ष्मी येते. व्यवस्थित ठेवा, पाऊस पाणी असेल कुठं काय असेल तर त्या थोड्याशा आतमध्ये ठेवा पंक्त्या, पण या ठेवायच्याच आहेत. त्याच वेळी आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते असं आपलं शास्त्र सांगतं. तर यामध्ये अजून कुठं काही राहिलं असेल तर विचारा, मी जरूर तुम्हाला सांगते. तर या पद्धतीचं लक्ष्मीपूजन हे सगळ्यांनी करा, थोडक्यात करा पण मस्त करा. फळाचा नैवेद्य दाखवा, मिठाईचा नैवेद्य दाखवा, कशाचाही दाखवा, पण विड्याच्या पानावर 2 थेंब मध हा नैवेद्य कुणीही विसरू नका, कारण हा आयटम तिचा सगळ्यात आवडता आहे. त्याच्यानंतरचा आयटम तिचा आवडता आहे तो म्हणजे बत्तासा, आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा आयटम तिचा आवडता आहे तो म्हणजे अनारसा. कसा आहे, सगळे जे जाळीचे पदार्थ आहेत त्याच्यानंतर येतो तो मैसूर पाक, म्हणजे ज्याला जाळी असते ते पदार्थ माता लक्ष्मीला जास्त आवडतात. ज्यांना कमळाची फुलं जिथं अवेलेबल असतील मिळतील त्यांनी शक्यतो कमळाचा दांडा पूर्णपणे कापून त्यामध्ये लक्ष्मी बसवायचा प्रयत्न करा. तुम्ही साधं कमळ तुम्हाला मिळालं नाही का मातीचं वगैरे त्यामध्ये सुद्धा बसवू शकता. काही तुम्हाला जेवढं डेकोरेशन करता येईल तेवढं करा. जास्तीत जास्त गुलाब, कमळ, कवडी हँगिंग आहे आपलं, कवडी, दिवा, क्रिस्टल्स हे सगळं वापरायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण या सगळ्या मदर अर्थनं दिलेल्या वस्तू आहेत त्याच्यावरच माता लक्ष्मी जास्त प्रेम करते. आपल्या पोटलीमध्ये शंख आहे किंवा काय, या सगळ्याचं पूजन करा. मोठ्या पोटलीवाल्यांना मी ग्रुपवर सांगितलेलंच आहे की कसं पूजन करायचं. लहान पोटलीवाल्यांना सुद्धा सांगते, संपूर्ण पोटली नुसती बाहेर काढा, सगळं काढू नका. पोटली बाहेर काढा आणि त्याला व्यवस्थित एखाद्या ताटामध्ये सजवा, त्याच्यावर मलमलचं कापड ठेवा आणि नंतर त्याचं पूजन करा, म्हणजे त्याच्यावर कुणाचं लक्ष जाणार नाही आणि कुणीतरी हळदी कुंकवाला आलेलं विचारणार नाही की हे काय आणि ते काय, आणि रोकटोक होणार नाही. नसेल तर डायरेक्ट आपलं पोटलीचं पूजन हे तुम्ही पोटली 5 मिनिटं लक्ष्मी मातेसमोर ठेवा आणि डायरेक्ट तुम्ही तिजोरीत पोटली पुजली तरी चालेल. आता ज्यांच्यापर्यंत पोटल्या पोचलेल्या नाहीये त्यांना नंतरचा दिवस देणार आहे मी की कुठल्या दिवशी तुम्ही पोटली पूजन परत एकदा करू शकता. जी मोठी पोटली आहे तिला उगाच हळदी कुंकू असलं वाहत बसू नका, कारण ती पोटलीच अजूबा आहे. त्यामुळे त्याच्यावर फक्त बत्तासा, लाह्या
ह्याचा नैवेद्य दाखवा त्याला, किंवा तेवढंच त्याला व्हा, फुलं व्हा भरपूर सारी, एवढंच करा. आणि धूप आणि दीप दाखवा, बाकी काहीही करू नका. की कुंकू ओतलंय, त्याचा अभिषेक केलाय आणि काय केले, असले कुठले प्रकार करू नका. मोठ्या पोटलीची छेडछाड जास्त प्रमाणात करू नका, म्हणजे ती पोटली तुम्हाला भरपूर सारी तुमच्याकडं धन, समृद्धी, सुख, समाधान, आरोग्य घेऊन नक्कीच येईल, ह्याची मला पण गॅरंटी आहे. कालचा आणि आजच्या दोन्ही व्हिडिओचा सार भरून काढला असेल मी एवढी बडबड करून, असं मला वाटतं. सगळ्यांना हॅपी दिवाळी, सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी ही भरपूर प्रमाणात येऊ. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न हो, हीच लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच पास करते. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.